आपण नुकतंच ऑप्शनही पाहिला 27 CR संघर्षातून पुन्हा एकदा उभा राहिला तो ऋषभ पंत. थोडीशी रणनीती आखणीसाठी संघ मात्र एकत्र आपणास पाहाव्यास मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये नामांकित पंच आपण गेली कित्येक वर्ष पाहत आलोय. या पंचक्रोशीमध्ये ज्यांचं एक वेगळं मात्र नक्कीच नाव सुद्धा आहे. आज अंपायर म्हणून सर्व नियमांचा परिपूर्ण अभ्यास आणि गेले कित्येक वर्षाचा खरं तर क्रिकेटचा प्रचंड असा अनुभव ज्यांच्याकडे आपण नेहमी पाहत आलो. 0 कॉन्ट्रोवर्सी 0 टॉलरन्स आणि 0 ऑब्जेक्शन पंच म्हणून नामांकित नवीन सेवा राजेंद्र घरत सर आणि संदीप पाटील सर ही पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी खरं तर स्काय ब्लू अशा निळ्या रंगाची जर्सी परिधान करून ते मात्र मैदानामध्ये उतरलेत. आज त्यांना आपण खरं तर शुभेच्छा देऊया. या रायगड प्रीमियर लीग मोठमोठ्या खरं तर नामांकित स्पर्धा त्याच्यामध्ये उरण प्रीमियर लीगचा आपण उल्लेख करूया. किंबहुना आपल्या या उरण पंचक्रोशीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्याने पाहत आलो. अनेक स्पर्धांमध्ये ही पंचांची जोडी आपण नेहमी पाहत असतो. स्पर्धेला आपण आज आजच्या मॅचला आपण प्रारंभ करू, सुरुवात करू 5 षटकांचा सामना. तत्पूर्वी आपण चला मोठी जुळी टीम तुमचा 12th मॅन आमच्याकडे आलेला नाहीये, त्यामुळे तुमची सलामीचे पहिले 2 फलंदाज त्यांची नावे आमच्याकडे अपडेट नाहीयेत. सो मॅच सुरू होईल तत्पूर्वी करूया आपण श्री गणेशाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिलाच बॉल थिक एज व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट व्हेन एनी बॅटर जो फलंदाज प्रारंभी उतरला आणि पहिल्याच बॉलवर बाद झालाय. व्हेरी अपसेट मोमेंट फॉर बॅटर निनाद. पहिल्याच बॉलवर मात्र तो बाद झालाय. थोडं टायमिंग मी म्हणेन चुकलं, बॅट अगोदरच फिरली. आपण पाहिलं बॅटचा एज लागला बिहाइंड द विकेट. विकेट किपरनं कोणती चूक न करता हा झेल टिपलाय आणि गोल्डन विकेट इन द मॅच. पहिल्याच बॉलवर विकेट संपन्न केली आहे ती गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळालाय. निवृत्ती पाटील NP क्रिकेटचा एक्सपिरियन्स निवृत्तीकडे. एक हाफ ट्रॅकर बॉल आउट स्विंगर होता, त्याला मात्र पुल करत असताना आपण पाहिलं बॅटचा एज लागला बिहाइंड द विकेट ॲज अ विकेट कीपर. अगदी सहजतेनं हा झेल टिपला गेलाय. बॅटर थोडे पुढे गेले, पुन्हा एकदा मागे आले. अगदीच तंत्रशुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये सर्रास वापरला जाणारा फटका. त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल अनेक नामवंत फलंदाजांना. थोडा पुढे गेला, चेंडूची लाईन रीड केली हलक्या हाताने, फक्त बॅकफूट पोस्ट केला बॉलला. धाव 1 मिळाली आणि धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटर डीप गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल अँड स्कोरबोर्ड मूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 for 1 ड्युरिंग फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. निवृत्ती ओव्हर द विकेट. हा बॉल इनसाइड आउट. अतिशय नयनरम्य फटका. क्रिकेटचा सी क्लास दाखवणारा फटका. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. PTC लाईव्हच्या या स्क्रीनवर आपणास काय पाहावयास मिळतंय. जागेवरूनच पहा ओव्हर द विकेट न बॉल पुढे आले, रिलीज केला बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक. फक्त टायमिंग ना गॅप शॉट सिलेक्शन ना खरं तर रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला.
जितेश हा फलंदाज, क्लासिकल स्ट्रोक. 4 एकूण धावसंख्या पुढे गेली, 5 वर पोहोचतीये. पुढे टाकला, एज लागलाय, अभिजित होते, एका हाताने ग्रिप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लाईन, हाफ चान्स होता ते सांगतायत अभिजित. विश्वजित ठाकूर यांचे छोटे बंधू. एकदा मिळाली, स्ट्राइक शफल झाली आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये शंतनू कॉलिंग किती छान आहे बघा. जसं विकेट किपरच्या त्या पपिंग क्रीज मधनं बॉल मागे गेला, लगेच खर तर डोळ्यांमध्ये इशारा केला. आणि हे कम्युनिकेशन क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. पार्टनरचं महत्व आयुष्यामध्ये महत्वाचं आहे आणि क्रिकेटच्या या पटलावर सुद्धा तुमच्या सोबतीच्या खेळाडूचं महत्व फार आहे. जिथे एकदा मिळाली त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आपल्याला एक पाहायला मिळालाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6. यावेळेला लॉफ्ट केला बॉल, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीये, योगेश आहेत ऑन साइडला, खरं तर डीप खाऊ खाणार रिझन मध्ये. आणि योगेशनं पकडलेला हा झेल, फलंदाज क्रमांक 2 बाद झालाय तो दीप. आणि आता मात्र 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. थोडी नाजूक अवस्था बॅटिंग करणाऱ्या टीम मोठी जुई या टीमची, कारण धावसंख्या झाली ती फक्त 6 आणि गडी बाद झालेत ते 2. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरून संपला. पहिलं षटक संपलंय. प्रगतीपथावरती आपण पाहता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये अगदी एक चौकार आल्यानंतर आपण पाहिला तर एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशा प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळाला. आणि या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती आली दीप पाटीलची विकेट. आपण पाहिला षटक क्रमांक पहिलं मैदानावरून संपला. धावा धावफलकावरती 6 पाहायला मिळतात. 2 बाद 6 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज श्रेयस आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकांचा सामना आहे शंतनू. 2 षटक पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकादरम्यान 2 सीमारक्षक, दुसऱ्या षटकादरम्यान 3 सीमारक्षक, असा हा नियम आहे टेनिस बॉल फॉर्मॅटचा. पहिलाच बॉल इनसाइड आउट, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल गोलीच्या वेगाने फरार झालाय. 1 बाउन्स की षटकार गेला. ओहो क्या बात आहे, टायमिंग प्रॉपर झालंय आणि परफेक्ट मिडल केले या बॉलला. स्वीट साऊंड जनरेट झालाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीन काय दाखवतोय. पहिल्याच बॉलवर धडाकेबाज सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. वेलकम षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 12 for 2. बॉलरचं नाव काय? आयुष. मगानी तो 0 नव्हता लिहिला असतो तो डॉट बॉल होता. एक आता बॉलिंग चेंज झाली ना. नाही, एक बॉल पहिलेच बॉलला आयुषचे षटकार मारले. पहिल्याच बॉलवर षटकार आला. आयुष अंडर प्रेशर, एज लागलाय. देयर इज अ चान्स. अभिजित अंडरनीथ अँड द कॅच इज टेकन. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. शंतनू पहिला षटकार आला, थोडी घाई झाली फलंदाजाकडनं आणि दुसरा षटकार मारण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि तिथेच मात्र आपली विकेट गमावली आहे. फलंदाज क्रमांक 3 इथे परतलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला, जरूर षटकार पाहायला मिळाला. तदनंतर इथे मात्र या बॉलवरती विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये जर का आपण पाहिलात तर विश्वजित ठाकूर यांचे छोटे बंधू अभिजित ठाकूर यांना आपण मैदानावरती पाहता. जिथे मात्र 2 बॉलचा मैदानावरतून खेळ संपला. धावा धावफलकावरती तब्बल पाहिल्यात तर 12. 3 बाद 12 ही धावसंख्या मैदानावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ मैदानावरतून संपला. 13 धावा धावफलकावरती. जर का आजच्या दिवसाचा विचार करायचा झाला तर आजच्या दिवसातली पहिली मॅच तुमच्या भेटीस आली आहे. एका बाजूला आपण पाहता एसीसी मोठी जुई आणि त्यांच्या विरुद्धामध्ये शशिकांत स्पोर्ट दिघोडे या 2 टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते.
जर का आपण पाहिलात तर कालच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये जाणारा पहिला संघ आम्हाला भेटला आहे. अर्थातच खऱ्या अर्थानं जर का त्या मॅच मध्ये आपण पाहिलात ना तर नशीब नाईक हा गोलंदाज मात्र फलंदाजांवरती हवाई झाला होता. त्याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी झाली, परंतु बादल मात्र नसताना देखील दादरपेन संघ अगदी सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचला. आपण पाहता 2 बॉल मैदानावरतून संपलेत. अगदी धावफलकावरती नजर टाकली तर 3-12 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळच्या बॉलवरती सन्मानपूर्वक खेळून पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाची आणि चेंडूची शर्यत जरूर लागली आणि या बॉलवरती चेंडू फेकला जातो. तत्पूर्वी या बॉलवरती 3 धावा का रोखू शकत नाहीयेत. पंचांचा इशारा आला. या बॉलवरती धावा तब्बल 3 धावा पाहायला मिळाल्यात. फलंदाजाच्या माध्यमातून चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग दाखवला जातो. या बॉलवरती 3 धावा ऍड केल्या जातील. 3 धावा पाहायला मिळतात. तब्बल धावफलकावरती नजर टाकली तर आतापर्यंत 3-15 ही स्थिती मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. एका बाजूला आपण पाहिलात तर वेशवी आणि त्यांच्या विरोधामध्ये बीसीसी बेंडकल बी या 2 टीम दरम्यान पाहायला मिळणार आहे. जर का 2 कॅप्टन आपण आला असाल तर आमची रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. यावेळच्या बॉलवरती फटका बसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस कोणतीही चूक केली जात नाहीये आणि धक्का क्रमांक 4 मैदानातून होतोय. बॅक टू दी पवेलियन. आपण पाहता आमच्या व्यासपीठावरती जरूर आपण पाहू शकाल सन्माननीय निहाल जी घरत यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहता अक्षय पाहायला मिळतो आहे. या संघामध्ये जर का पाहायचं झालं ना एससीसी मोटीजुई टीम मध्ये आज मात्र अंकेश कामोटकरची उपस्थिती पाहायला मिळत नाहीये. जर का तो मैदानावरती असताना तर मात्र कुठेतरी अडचणी सापडला नसता हा मोटीजुई संघ. आपण पाहता जर का धावफटकावरती नजर टाकली तर तब्बल 4 बॉलचा खेळ मैदानावरतून संपला आणि एक षटकार आल्यानंतरचं कमबॅक यावेळेस गोलंदाज आपण पाहता आयुष कोहलीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. काय चेंडू टाकला, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॅट अँड बॉलचा नीट काहीसा संपर्क आला नाहीये. सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढला जातो आणि या बॉलवरती आलेली एकेरी धाव ही धावफलकावरती ऍड केली जाते. दुसरं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपण पाहता पहिल्या षटकामध्ये जरूर पाहिला 6 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिला तर दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा 1 बॉल अजूनही येणं बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आलेल्या 2 विकेट्स. त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकामध्ये देखील आयुष कोहली सांगतोय. यावेळच्या बॉलवरती फटका पोहोचला. फॉलोथ्रोमध्ये झेल टिपला जाईल का आणि यावेळी झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 5. अर्थातच जर का बघायचं झालं तर अर्धा संघ मैदानावरतून झाला गारज आणि धक्का क्रमांक 5 मैदानातून होतोय. बॅक टू दी पवेलियन. दोन षटकं मैदानावरतून संपलीत आणि धावफलकावरती आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या. त्यानंतर या षटकामध्ये 3 विकेट्स घेत 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज आयुष कोहली यांना. पहिला चेंडू यावेळच्या बॉलवरती काय अप्रतिम चेंडू टाकला जातोय. अगदी टाळ्यांचा कडकड कडकड कडाट केला जातोय मैदानावरती. काय यावेळीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दिघोडे टीमच्या माध्यमातून. जर का आपण पाहिलात तर गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज निवृत्ती पाटील पाहायला मिळेल, ज्यानं आपण पाहिला पहिलं षटक टाकलं.
6 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस निवृत्ती पाटीलच्या माध्यमातून जर का पाहिला तर सलगचा हा दुसरा डॉट बॉल आला. 2 बॉलचा खेळ मैदानातून संपला. 5 बाद 16 ही धावसंख्या धावपटलावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळते. 2 बॉल मैदानावरून संपलेत. पुढचा चेंडू, यावेळच्या बॉलवरती शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि यावेळच्या बॉलवरती एकेरी धाव बाईच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी अडचणीत सापडलाय फलंदाजी करणारा संघ, अर्थातच ACC मोठी जुवी हा संघ पाहायला मिळतो. अगदी हलवार पद्धतीनं आपण पाहता धावसंख्येवरती धावा लागल्या गेल्या. जिथे आपण पाहिला जितेश मैदानावरती होता, त्याच्या बॅटमधून एक सुंदर षटकार पाहायला मिळाला, परंतु विकेट मैदानावरतून गेल्यानंतर यावेळेस केला जातो आक्रमण. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर बॅटमधून आलाय सुमधुर आवाज. चेंडू सीमारेषा पार येतोय. 6 धावांसाठी बिग षटकार. फलंदाज आपण पाहता प्रवीण यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. जिथे मात्र धावांची आवश्यकता आहे मोठी जुई टीमला, त्यावेळेस इथे मात्र षटकार आलाय. बऱ्याच उशिरानंतर आपल्याला मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा ऍड केल्या जातील. पुढचा बॉल, यावेळेस पुढे सरसावत आलेत, परंतु चेंडू बॅट वरती जरूर आला. क्षेत्ररक्षक आला आणि यावेळेस लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि या बॉल वरती एकेरी धाव ही मात्र धाव पटलावरती जोडली जाईल. एका धावेनं जर का आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आतापर्यंत संपले चेंडू 5 आणि धावा धावफलकावरती आपण पाहताय तब्बल 24 धावा. 17 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 24 धावा, 5 बाद 24 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळचा चेंडू पाहायला मिळतोय ते सर्रा चेंडू, अगदी चेंडू पडल्यानंतर थेट यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 मैदानावरून संपलं. धावा धावफलकावरती आपण पाहताय 5 बाद 24 धावा. चौथे षटक अभिजित. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, थोडस फंबल होईल आणि लगेचच दुसऱ्या धावेचा कॉल आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. आता धावा कशा येऊ द्या, धावा यायला हवेत तेच अपेक्षित असणार आहे ACC मोठी जुई या टीम साठी, कारण टार्गेट सेट करायचं आणि 5 षटकामध्ये पहिली मॅच रंगत असताना वातावरण थोडंसं थंड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किमान 5 षटकामध्ये 45-50 अराउंड धावसंख्या मात्र यायला पाहिजे. हा बॉल सरळ क्षेत्ररक्षक गाठतोय. डीप कव्हर्स विजन मध्ये अप्रतिम झेल टिपला गेलाय. केवल कोहली सन ऑफ अ सॉइल आपल्याला पाहायला मिळेल आणि केवलनं हा झेल टिपलाय. बॅट्समन क्रमांक 7 इथे बाद होत असताना, 6 इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रणसंख्या मी म्हणेन अतिशय लघुत्तम. शांतनु थोडा अडचणीत सापडलाय ACC मोठी जुई संघ आणि मी म्हणेन दिघुडे टीमनं मात्र चांगला सराव केलाय. दिघुडे टीम कडनं मी म्हणेन आतापर्यंतचं गोलंदाजीचं जे पृथक्करण आहे ते अप्रतिम राहिलंय. जसं पहिल्या इनिंगचा खेळ होईल, आपण खरं तर इनिंग ब्रेक मध्ये दुसऱ्या मॅचचा टॉस आम्ही करू. पुढ्यात टाकलेला बॉल आउट स्विंग अँड बीटन बाय ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग. आउट स्विंगिंग बॉलिंग अप्रतिम. अभिजित ठाकूर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि अप्रतिम बीट सुद्धा केलं. विकेट किपरनं आपलं काम आणि अर्थातच आपण पाहिलं अगदी सहजतेनं हा झेल टिपलाय आणि बॅट्समन क्रमांक 7 आल्या पावली परतलाय, तोही फलंदाज. आणि आता मात्र अतिशय नाजूक अवस्थेत ACC मोठी जुई हा संघ. नेक्स्ट मॅच मध्ये टीम कॅप्टन विश्वी आणि टीम कॅप्टन BCC भेंडकल दोन्ही टीम्सना मी इन्व्हाइट करू की टॉस साठी लगेच या. कॅप्टन रिपोर्टिंग करा विश्वी टीम अँड टीम BCC भेंडकल B. आलोर फुलटॉस बॉल मनगटाच्या साह्याने बॉलला टर्न दिलाय, दिशा दाखवली. शॉर्टपुट विकेट रिझन मध्ये फॉरवर्ड आले क्षेत्ररक्षक. चेंडूला जोपर्यंत ग्रिप करून फेकून दिले एका हाताने, मात्र लगेचच
ग्रीप केला बॉल अभिजितनं. प्रचंड क्रिकेटचा एक्सपिरियन्स. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाला विश्वजित ठाकूर सारखा स्पीड मास्टर, एक रणधुरंदर प्रतिभावंत अष्टपैलू आणि एक असा खेळाडू ज्यानं खरं तर पनवेल रायगड आणि आपल्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट ची ओळख मात्र 7 समुद्रापलीकडे नेली. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं जी स्पीड टेस्ट डेमॉन्स्ट्रेशन झालं होतं तिथे आपण पाहिलं की टॉप स्पीड मास्टर म्हणून 50,000 जो जिंकला होता 140 किलोमीटर पर आवर सिनियर मेन्स कॅटेगरीमध्ये विश्वजित ठाकूरचं नाव आपल्याला पाहायला मिळालं. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये तो त्याचा परफॉर्मन्स आखाती देशामध्ये जाऊन खरतर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मात्र चारी मुंड्या छेद करण्यासाठी ओळखला जाणारा विश्वजित ठाकूर आणि त्याचं हे गाव दिघोडे आणि याच टीमचा अप्रतिम परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे आणि त्यांचेच बंधू अभिजित ठाकूर, अर्थातच आपण ज्यांचा उल्लेख केला. चौथं षटक फेकत असताना फक्त 29 धावसंख्या झाली आहे. मागच्या षटकामध्ये अतिशय लघुत्तम धावसंख्या, फक्त 5 धावा अभिजितनं खर्च केल्या. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. जे काही करायचंय ते आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये करावं लागेल. इथून पुढे पर्याय नाहीये, षटकार चौकार ठोकावेच लागतील. बॉल हवेमध्ये मिस्टामिंग स्ट्रोक अभिजित आहेत. झेल टिपला जाईल. ऍज अ विकेट किपर मगाशी आपण पाहिलं अभिजितला, ऍज अ बॉलिंग युनिट मगाशी आपण पाहिलं अभिजितला, आणि आता ऍज अ फिल्डर झेल टिपला गेलाय तो लॉंग ऑफ रिझन मध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळाला तो अभिजित ठाकूर. ही आता एक वेगळी ओळख सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीये ती शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे या टीमची. आणि आता मात्र फलंदाज बाद झालेत ते 8. हर्ष आलेत. ACC मोठी जुई. मॅच मध्ये कधी कधी असं असतं ना की रिझल्ट आपल्या बाजूने लागत नाही, मग आपण म्हणतो की शेवट हवा तसा झाला नाही. शेवट हवा तसा होण्यासाठी तुमची सुरुवात ही चांगली होणं फार गरजेचं असतं. आणि प्रारंभी थोडा चुक्या झाला. पहिला बॉलवर पहिला फलंदाज बाद झाला, तिथे थोडी घाई झाली. गोलंदाज चेंज मला वाटतं परिवर्तन झालंय. व्रिस्ट इंजरी मला वाटतं क्रिश ला बदली गोलंदाज आपण पाहतोय केवल कोहली. कोहली बंधू अर्थातच वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारा हा समाज. ही संपूर्ण 750 किलोमीटरचा हा जो परिसर आहे, संपूर्ण परिसर स्प्रे असेल तर जा मैदानामध्ये कोणी रिलीफ स्प्रे. शफल होऊन चेंडू मात्र मागच्या बाजूला खेळून काढायचा होता. इथे एक धाव मिळाली आहे. 1 धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्येला दुजोरा द्यायचा आहे, परंतु धावसंख्या झाली ती फक्त 30 चेंडू शिल्लक असतील ते आतापर्यंत. आता 3 चेंडू झाले आणि 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. किमान 10 ते 12 धावा जर का धावफलकावर आल्या तर मला वाटतंय 40च्या आसपासचा जो पार रेट आहे, पार स्कोर आहे, तो मात्र नक्कीच मी म्हणेन एक फाईट देण्यासाठी योग्य असणार आहे. बॅकफुटवरनं डिफेन्स केल्या बॉलला. 1 धाव तर झाली आहे. दुसरी धाव चपलाईनं कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन 2 बॅटर्स इन द मिडल. 32 रन्स ऑन द स्कोरबोर्ड नाउ फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. फायनल 2 बॉल्स टू गो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. क्रिकेटच्या क्रीडांगणावर कोणताही स्कोर तुम्हाला विजयाची शाश्वती देत नसतं. कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळतात. हा खोल टप्प्याचा बॉल ड्रिल केला बॉलला अलॉंग द ग्राउंड. बॉल गेला पुन्हा एकदा शॉर्ट मिड रिझन मध्ये. चपलाईनं बॉलला उचलला फेकला तोपर्यंत अजून 2 धावा ऍड होतील. 34 धावा. 34 रन्स ऑन द स्कोरबोर्ड नाव. अ फायनल बॉल जो टार्गेट सेट करेल. 6 आल्या
तर रणसंख्या होतील 40, 4 तर होतील 38. 6ची आवश्यकता आहे. अर्थातच 6ची अपेक्षा सुद्धा असणार आहे एसीसी मोठी जुई या टीमला. शेवटचा बॉल बॅट अँड बॉल मध्ये नाहीये. संपर्क नॉन स्ट्रायकर यांकडे बॉल फेकून दिलाय. बेल्स डिसलॉज अँड अंपायर संदीप पाटील सर रेज द फिंगर अँड बॅटर इज शॉर्ट ऑफ अ क्रीज अँड इट्स रन आउट. शेवटचा बॉल येईल डॉट. रणसंख्या झाली ती 34. कंपल्सरी चेस इज द थंब रूल ऑफ द टुर्नामेंट. 35 धावा काढाव्या लागतील. सो नेक्स्ट मॅच मध्ये टॉस आम्ही करतोय. टीम वेश्वी आणि टीम बीसीसी भेंडकल बी. लगेच आपण नाणेफेकीसाठी या. कॅप्टन आणि निहाल दादांना मी विनंती करू की साजन दादांचा सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं. चला या. काय रे बाबा मस्त. चला वेश्वी आणि भेंडकल दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. क्विक. जतीनजी घरत संपूर्ण खरं तर या संपूर्ण स्पर्धेचं एक मुख्य आयोजन आपण पाहताय. जतीन दादा घरत यांच्या शुभ हस्ते आपण निहाल दादांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब नवीन शेवा यानंतर साजनजी घरत यांचा सन्मान आम्ही करतोय. पुन्हा एकदा आम्ही विनंती करू की आपण हा सन्मान करावा. मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच अतिथी देवो भव. प्रत्येक मॅच साठी मला वाटतं मॅन ऑफ द मॅच म्हणून एक ब्रँडेड कॅप आपण पुरस्कृत करतोय. बक्षिसांचं स्वरूप जर का आपण पाहिलं 3 दिवसीय ही स्पर्धा 24 संघांचा समावेश असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक कॅश प्राइस 50,000 रुपये. भव्य दिव्य असा मानाचा नवीन शेवा चषक. द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. तृतीय पारितोषिक कॅश प्राइस 12,500 आणि आकर्षक अशी ट्रॉफी. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक जतीन दादा घरत, शिवम घरत, आकाश तांडेल, आदित्य घरत, हिमांशु घरत, हर्ष घरत आणि श्री शांतेश्वरी क्रिकेट क्लब आपल्याला पाहायला मिळते. आणि हेच नवीन शेवाचं खरं तर हे दैनंदिन प्रॅक्टिसचं हे मैदान आपण पाहतोय. श्री शांतेश्वरी क्रिकेट क्लबचं हे मैदान नवीन शेवा आणि याच क्रीडांगणावर रंगतोय तो खरं तर श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब नवीन शेवा चषक 2024 70-70 स्पोर्ट्स. टीम वेश्वी आणि टीम बीसीसी भेंडकल. टॉस आपल्याला करायचं आहे. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. चेंडूची निवड आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये टीम हर्डल. पंचांच्या भूमिकेमध्ये नवीन शेवा राजेंद्र घरत सर, संदीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या समवेत शंतनू चव्हाण आहेत जे नेक्स्ट मॅच मध्ये तुमच्या समवेत जुळले जातील. जरूर 2023, 24 आणि 25 चं हे सीझन आपल्याला पाहायला मिळतंय. कोवळ्या उन्हात नाहून नखशिकांत नटलेली ही सोज्वल विकेट आपल्याला पाहायला मिळते.
22 यार्डची ही विकेट. 22 प्लेयर्स खेळ प्रारंभ करतील आणि सकाळचं सत्र शंतनू थोडं वाऱ्याचा वेग आपल्याला पाहायला मिळतो. हवेची झल. टॉस आम्ही करतोय इन बिटवीन वेश्वी आणि बीसीसी भेंडकल बी. पाच षटका आणि 5 षटकामध्ये 35 धावांचं टार्गेट इथं सेट झाले. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळते आणि ऐकूया शंतनू चव्हाण फ्रॉम मुलेखंड यांचा मराठीचा हा गोड आवाज. थँक्यू सो मच नितेश सर. आपण ज्यांचा आवाज ऐकला अर्थातच खऱ्या अर्थानं जर का पाहिलात तर करावे गावाला बिलॉंग करणारे आमचे साथी समालोचक मित्र नितेश सरांचा पण आवाज ऐकला. जाव्यात मॅच कडे. प्रथम गणरायाला वंदन करूयात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पुरमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत मी क्रिकेट समालोचक शंतनू चव्हाण घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती, जिथे आपण पाहता तुमच्या भेटीस एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्स उरण श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब नवीन सेवा यांच्या वतीनं आयोजित केलेली भव्य दिव्य डे क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते, जिथे मात्र पहिली मॅच तुमच्या भेटीस आली आहे ACC मोटीजुई आणि त्यांच्या विरोधामध्ये शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे या दोन टीम दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळते, जिथे मात्र मैदानावरतून 5 षटकं संपलीत. धावांचा जर का उच्चांक जर का आपण बघितलात तर तब्बल 5 षटकांमध्ये धावा उभारल्यात. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा, 34 उभारल्यात आणि 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती आलेला चौकार तदनंतरची आलेली एकेरी धाव. 2 चेंडूचा खेळ संपला. 5 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. सलामीची जोडी अभिजित ठाकूर आणि त्याला साथ देतोय निवृत्ती पाटील असे 2 सलामीवीर फलंदाज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळच्या चेंडूवरती हाफ ट्रॅकर चेंडू जरूर पाहायला मिळाला होता, परंतु आउटफील्ड थोडी खराब पाहायला मिळाली आहे आणि या बॉलवरती एक धाव जरूर पाहायला मिळेल. एक धाव मिळेल अभिजित ठाकूरला, एक धाव मिळेल आपल्या दिगोडे टीमला. एका धावेनं धाव फलकावरती जर का नजर टाकली तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला आणि 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बिनबाद 6 ही धावसंख्या धाव पटलावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू हलक्या हाताने अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजीच्या मोर्चावरती जर का आपण पाहिला तर दीप पाटील मोटीजुई टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव तुमच्या समोर गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतंय. जर का आपण पाहिलात तर मोटीजुई प्रीमियर लीग मध्ये बाईक जिंकण्याचा पराक्रम कोणी केला तर तो पराक्रम केला दीप पाटीलनं आणि तो गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतो. नाही, नक्कीच शंतनू बॅटिंग करत असताना मात्र तितकंसं कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाहीये. आता मात्र गोलंदाजी करत असताना तर थोडी मी म्हणेन कमबॅक करणारी गोलंदाजी जरूर करतोय. बॅटिंग करत असताना जर का पाहिला तर सस्त्यात बाद झाला परंतु आपण पाहिला तर गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पंच संदीप पाटील सरांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल, लेग स्टिक सोडून जाणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती अतिरिक्त धाव ही क्रिकेटच्या पटलावरती जोडली जाते. जर का पाहिला तर 4 बॉलचा खेळ मैदानावरतून संपला. पुढचा चेंडू दीप पाटील, यावेळचा चेंडू काय चेंडू पाहायला मिळाला, अगदी तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतो. फलंदाजाच्या 4ही मुंड्या चिट करणारा बॉल आला. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती पाहायला मिळतं, जिथे मेंटेनरी पॉवर प्लेचे षटक मैदानावरती पाहायला मिळतो दीप पाटीलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती निवृत्त पाटील मॅन फ्रॉम दी गोडे. यावेळच्या बॉलवरती अप्रतिम फटका लगावला. चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत येताना पाहायला मिळतो, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक पहिलं मैदानावरतून संपला आणि धाव फलकावरती आपण पाहताय बिनबाद 8 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. धन्यवाद. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे शंतनू. क्रिकेटमध्ये खर तर नंबर्सना फार महत्व आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये 6 चेंडू फेकले गेले, 6 धावा आल्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये प्रत्युत्तर देत असताना मगाशी जो उल्लेख केलास खर तर मोटीजुई या टीमचं एक मोठं नाव दीप पाटील आणि त्यानं मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची ही जबाबदारी उचलली. जरी पहिल्या बॉलवर चौका आला त्याने केलेले खर तर कमालीचं कमबॅक. 5 चेंडू आणि त्या 5 चेंडूमध्ये ओव्हर फक्त 3 धावा, 4 धावा त्यानं खर्च केला. अर्थातच पहिलं षटक हे मी म्हणेन हे संमिश्र राहिलं आणि त्या षटकामध्ये विकेट जरी मिळाली नसली तरी सुद्धा
8 या धावसंख्येवर प्रतिस्पर्धी संघाला मात्र थोडंसं थांबवलंय आणि या मॅच मध्ये मी म्हणेन थोडासा आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल एसीसी मोठी जुई या टीमचा. अर्थातच पहिलं षटक संपलं गेलंय आणि आफ्टर 1 रणसंख्या झाली आहे ती बिनबाद 8. आपण पाहता 5 षटकांची मॅच आहे त्यामध्ये 34 धावा उभारल्यात मोठी जुई टीमनं. जर का अंकेश कामोटकर या संघामध्ये आज उपस्थित असताना तर मात्र जरूर मोठ्या धावसंख्येकडे पाठलाग करत असता तो म्हणजे आपण पाहू शकाल मोठी जुई संघ. जर का अंकेश कामोटकर जर का मैदानावरती असताना तर 50 धावा या जरूर उभारताना पाहायला मिळाला असता तो म्हणजे मोठी जुई संघ. परंतु आपण पाहता अंकेश कामोटकर नसताना देखील हा संघ हार मानायला तयार नाही आहे. दीप पाटीलचं षटक अगदी कंजूसी षटक पाहायला मिळाला. ज्या षटकामध्ये जरी विकेट आली नसली ना तरी 8 धावा त्याने खर्च केल्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रवीण पाहायला मिळतात. काय गोलंदाजी पाहायला मिळतो. अगदी स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. अगदी डॉट बॉल पाहायला मिळाला. आपण पाहताय 2 बॉलचा खेळ मैदानावरतून संपुष्टात आलाय. 9 धावा धाव फलकावरती अजूनही 4 बॉल येणं बाकी आहेत. जर का 4 बॉल मध्ये एखादा जरी ब्रेक थ्रो मिळाला ना तरी मात्र या मॅच वरती कमबॅक करू शकतो गोलंदाजी करणारा संघ. आणि यावेळेस इथे मात्र अभिजित ठाकूरच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. चेंडू थांबणार नाहीये. बॅट मधून आलाय सुमधुर आवाज. चेंडू बिग 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 षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑन ड्राईव्ह पुढ्यात टाकला होता. पुढ्यात उचलला मिडल केलाय. स्वीट साऊंड जनरेट झाला आणि त्याचा फेवरेट झोन आहे ऑन साइड आणि तिथेच हा पहिला षटकार खरं तर अभिजित ठाकूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या पोहोचली आहे ती तब्बल 15 या आकड्यावर. शावेलच्या बॉलवरती अप्रतिम फटका पाहायला मिळतो. अगदी क्रिकेटमध्ये मादक सवय दाखवणारा फटका पाहायला मिळाला आणि शेड्यूल अगदी फेकून दिलाय. पंचांचा इशारा आला. या बॉलवरती धावा मिळतील तब्बल 6-6-6 आलाय षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतो. अगदी 21 धावा धाव फलकावरती. जर का आपण पाहिलं तर सुरुवातीला दीप पाटीलने जी गोलंदाजी केली सर्वांना मंत्रमुक्त करून टाकलं होतं. परंतु या षटकामध्ये प्रवीण यांच्यावरती केला जातो अगदी हल्ला. बोल आलेत बॅक टू बॅक 2 षटकार. यावेळच्या बॉलवरती आपण पाहिलं तर यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळाला. यावेळच्या बॉलवरती सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढला जातोय आणि अगदी एकेरी धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाते. जर का धावसंख्येवरती नजर टाकली तर आतापर्यंत 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. कुठेतरी एकतर्फी मॅच ही जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला आपण पाहू शकाल वेशवी आणि त्यांच्या विरोधामध्ये BCC बेनकल बी. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन आपण आला असाल. टॉस देखील झाला. चल या बॉलवरती आपण पाहिला तर विकेटचं पतन पाहायला मिळतं. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. ब्रेक थ्रोची आवश्यकता होती परंतु 2 षटकार खाल्ल्यानंतर आपण पाहिलं तर ब्रेक थ्रो मिळाला जातोय. पहिला फलंदाज निवृत्ती पाटील होतोय झेलबाद. विकेटच्या शोधामध्ये आपण जरूर पाहिलात प्रवीण यांना आणि परंतु या बॉलवरती विकेट आली आहे. 2 षटकार खाल्ल्यानंतरचं कमबॅक जरूर प्रवीण यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानावरती इनॅट नंबर 3 वरती आयुष कोहली पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मोर्चावरती दीप पाटील पाहायला मिळेल. दीप पाटील वरती संघाची दारोमदार आहे. यावेळचा चेंडू काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. दीप पाटीलला माहिती आहे जर का आपलं षटक निर्णायक पडला ना तर मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये देखील सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल. जर का पाहिला तर दीप पाटील हा संघाचा एक हुकमाचा एक्का म्हणून ज्याला मानला जातो तोच दीप पाटील. आपण पाहतोय बरेच मैदानं त्याने गाजवल्यात. जर का आपण पाहिला तर मुलेकणमध्ये झालेल्या गत वर्षी आपण पाहिलं तर नाईट टुर्नामेंट मध्ये देखील तो बेस्ट बॉलरचा किताब त्याला मिळाला होता. तोच दीप पाटील यावेळेस गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळच्या बॉलवरती हाफ ट्रॅकर पाहायला मिळतोय. झेलची शक्यता आहे परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला आणि या बॉलवरती मिस फील्ड पाहायला मिळतंय. आपण पाहता विकेटच्या शोधामध्ये जरूर दीप पाटील होता परंतु मिस फील्ड इथे पाहायला मिळाली. चेंडू अगदी नोमॅन्स लँड मध्ये पाहायला मिळाला. जर का क्षेत्ररक्षक अजून 2-3 पावलं धावला असता तर जरूर झेल ट्राय झाला असता परंतु झेल निसटला जातोय आणि या बॉलवरती आल्या 2 धावा. 2 धावेने धाव फलकावरती आतापर्यंत 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 11ची आवश्यकता आहे. 16 चेंडू 11.
यावेळच्या बॉलवरती देखील सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. दीप पाटील सांगतोय की मी का टीम मध्ये यावेळच्या बॉलवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर जरूर काम तमाम देखील मैदानावरती झाला असता, परंतु तसं काय घडत नाहीये. बॉलवरती मिळतील या देखील 2 धावा. जर का आपण फलंदाजीचा विचार करायचा झाला तर स्ट्राईक एंड वरती एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव अर्थातच अभिजित ठाकूर आपण पाहता. अभिजित ठाकूर यांच्या बॅटमधून देखील आपण सुंदर मोठे मोठे फटके पाहिले, तर त्यांना देखील माहिती आहे कोणत्या चेंडूची वाट पाहायची आणि कोणत्या चेंडूची वाट लावायची. तशाच प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जर का पाहिलं तर मागच्या षटकामध्ये त्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला. तेच अभिजित ठाकूर आपण पाहता ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. या षटकातील 3 बॉलचा खेळ संपला. दीप पाटील सुंदर गोलंदाजी करतोय, परंतु त्याला क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये. यावेळचा चेंडू देखील काय चेंडू टाकला जातोय, अगदी तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या 4ही मुंड्या चिट केल्या जात आहेत. आलाय डॉट बॉल. गोल्डन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि यावेळच्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4था बॉल आपण पाहता मैदानामधून संपुष्टात आलाय. यावेळच्या बॉलवरती गॅप मध्ये चेंडूला खेळून काढला जातोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू अगदी 1 बाउंस सीमारेषा पार आलाय 4 धाव्यांसाठी. चौकार. धावा मिळतील 4-4-4 आलाय चौकार. 30 धावा धाव फलकावरती. अजूनही विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. यावेळच्या बॉलवरती फटका फसला जातोय, परंतु या बॉलवरती एकेरी धावेला का रोखू शकत नाही. एक धाव ऍड केली जाते. आपण पाहता षटक क्रमांक 3 मैदानावरतून संपुष्टात आला. 31 धावा धाव फलकावरती आपण पाहता 1-31 ही धावसंख्या धाव पडलावरती पाहायला मिळते. विजयासाठी आता मात्र येणारा चेंडू असेल 12 आणि धावा करायच्या 4. बारा चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. यावेळच्या चेंडूवरती सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अगदी फलोत्रमध्ये चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी एका धावेवरतीच दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून समाधान मानला जातो. अगदी फलोत्रमध्ये चेंडू अडवला गेला, त्यानंतर एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाला. प्रतिम चेंडू पाहायला मिळाला, परंतु या मॅच वरती आपण पाहिला तर मजबूत पकड निर्माण केली आहे. ती म्हणजे आपण पाहता शशिकांत स्पोर्ट दिघोडे टीमच्या माध्यमातून. जर का पाहिला तर एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहताय तैनात आहे, परंतु या बॉलवरती एक धाव का रोखू शकत नाहीयेत. अतिशय आपण पाहिलं तर एकतर्फी मॅच पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. जर का अजूनही 10-15 धावा जर का असत्या तर मात्र एक बिग टोटल जरूर पाहायला मिळाली असती. यावेळच्या बॉलवरती देखील पहा सेन्सिबल क्रिकेट अगदी पाहायला मिळतो. अगदी सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढला जातोय. एक धाव ऍड केली जाते. आता मात्र स्कोर इज लेवल. 1 धावसंख्येची आवश्यकता. 9 चेंडू 1 धाव. तर यानंतरची मॅच आपण पाहता बीसीसी बेंडकल टीमनं टॉस जिंकला तर आपला काय निर्णय असेल त्याची आपण अंमलबजावणी करायची आणि त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचा. यावेळच्या बॉलवरती अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईलला सामना संपुष्टात आला आणि सामना जिंकला. आपण पाहता शशिकांत स्पोर्ट दिघोडे टीमना विजय टीमचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत टीमचा हार्दिक आभार. त्यानंतर आपण पाहू शकाल मोठीजी टीमचे टीम कॅप्टन आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.
चला आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देतोय, जिथे आपण पाहता अभिजित ठाकूर ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी करत असताना त्याच्या बॅट मधून आपण पाहता मॅन ऑफ द मॅच अभिजित ठाकूर. जर का आपण पाहिलात ना तर एसीसी मोठी जुई या संघ जर का आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून मॅच जरी पराभूत झालो असलं तरी मात्र त्यांच्या माध्यमातून टीम मिटिंग घेण्यात येते. जर का आपण पाहिलात तर त्यांच्या माध्यमातून सांगतो कोणच्याकडून कोणती चूक झाली आहे ते मात्र त्यांच्या टीम मध्ये जर का आपण पाहू शकता. चला भेंडकल टीम टॉस जिंकला, आपला निर्णय कळवायचा आणि त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे. चला टीम भेंडकल आर्मीन येलो. चला लगेच आपण फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि ऑपोजिट टीम विश्वी ओपनिंग पेअर आपण लगेच मैदानामध्ये पाठवा.